नमस्कार. आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची माती. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भर दिवसा टार्गेट करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेचे काम करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या कृत्याला विरोध करणाऱ्या आणि आईच्या बचावासाठी धावून आलेल्या तिच्या मुलालाही काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडलीय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या विविध भागांत शासकीय जनगणनेचे आणि सर्वेक्षणाचे काम करत आहेत. याच कामासाठी पालिकेचे पथक मुकुंदनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत पोहोचले होते. कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत असतानाच तिथे काही स्थानिक आणि समाजकंटकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला आरोपींनी कोणतीही चिथावणी नसताना अचानक अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून जेव्हा त्या महिला कर्मचाऱ्याचा मुलगा आईच्या बचावासाठी पुढे आला आणि त्याने जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या उन्मत्त गुंडांनी त्याला घेरले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भर वस्तीत शासकीय महिला कर्मचाऱ्यासोबत झालेल्या या गैरवर्तनामुळे आणि मारहाणीमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून शासकीय कामात अडथळा आणणे, महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस